काही दृश्य अशी असतात जी मनाला कायमचं घायाळ करतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शांत निरागस कोपऱ्यात मांडकी नावाच्या गावात एक अशीच काळोखी गोष्ट दडलेली होती। चैतन्य कानिपनाथ निवासी मतिमंद विद्यालय नाव ऐकून वाटेल हे तर मायेचं आणि प्रेमाचं ठिकाण, पण या चार भिंतीच्या आत चालत असलेला तो राक्षसी खेळ पाहून तुमच्याही काळजाचं पाणी होईल। जिथे देवानं निरागसता दिलेली पण नियतीने दुःख दिलेली मुलं राहत होती, त्यांना बोलता येत नाही, त्यांच्या वेदना शब्दात सांगता येत नाहीत, याच मूकवेदनांचा फायदा घेऊन काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर केलेला अमानुष अत्याचार समोर आला, जो पाहून महाराष्ट्राची माणुसकी हादरली। तुम्ही कल्पना करू शकता का, ज्या लेकरांना प्रेमाची आधाराची गरज आहे त्यांनाच क्रूरपणे मारहाण केली जात होती। हे दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल। कुकरचं झाकण जे स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी वापरलं जातं तेच क्रौर्याचं हत्यार बनलं होतं। याच कुकरच्या झाकणांनी या मतिमंद मुलांना मारलं गेलं। फक्त झाकणानीच नाही तर लाता बुक्यांचा वर्षाव त्यांच्या कोवळ्या शरीरावर करण्यात आला। ज्यांना हे बालक आधार समजून त्यांच्या जवळ जात असतील तेच हात त्यांना तुडवत होते। हा सारा प्रकार केवळ ऐकीव नाही तर मोबाईल मध्ये स्पष्टपणे कैद झाला। हे फुटेज म्हणजे माणुसकी हरवलेल्या त्या राक्षसांच्या क्रूरतेचा बोलका पुरावा आहे। एका वृत्तसंस्थेच्या हाती लागलेल्या या फुटेजमध्ये कर्मचारी कशा प्रकारे या निरागस मुलांना मारहाण करत आहेत हे अगदी स्पष्ट दिसतंय। जेव्हा मुलांना आधार देणारे हातच त्यांना तुडवावं लागतात तेव्हा समाज म्हणून आपण कुठे उभे आहोत हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो। हे फुटेज समोर आल्यामुळेच प्रशासनाला कारवाई करणं भाग पडलं। या अमानवी कृत्याचं दोन कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत। दीपक इंगळे आणि प्रदीप देहाडे हे नावे आता क्रौर्याची ओळख बनल्यात। या दोघांनी या संस्थेत बराच काळ काम केले। दीपक इंगळे गेल्या 10 वर्षापासून शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होता, तर प्रदीप देहाडे हा देखील 10 वर्षापासून केअरटेकर म्हणून काम याच संस्थेत करत होता। याचा अर्थ हे दीर्घकाळ क्रौर्य या शाळेत सुरू असावं अशी शंका आता व्यक्त होती। दीपक इंगळे बद्दल अधिक धक्कादायक माहिती समोर आली। शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्याने एका विद्यार्थ्याला चक्क कुकरच्या झाकणानं मारहाण केली। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तत्काळ त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला निलंबित करण्यात आलं। विशेष म्हणजे दीपक इंगळे हा चक्क संस्था चालकाचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली। यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनावरही आता संशयाची सुई वळली आहे। नातेवाईक असल्यानं त्याला इतकी वर्ष पाठीशी घातलं गेलं का हा प्रश्न आहे। दुसरा आरोपी म्हणजे केअरटेकर प्रदीप देहाडे यानंही क्रूरतेची सीमा ओलांडली। यानं या मतिमंद विद्यार्थ्यांना लाताबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय। एका केअरटेकरचं काम असतं निरागस मुलांची काळजी घेणं, त्यांना प्रेम देणं, पण इथे केअरटेकरनंच राक्षसांचं रूप धारण केलं। त्याच्यावरही गुन्हा दाखल करून त्याला निलंबन करण्यात आलंय। या दोघांच्याही वर्तनानं संपूर्ण संस्थेचे आणि या पवित्र कार्याचे पावित्र्य भंग झाले। या संतापजनक घटनेनंतर तत्काळ कारवाई सुरू झाली। शहरातील चिकलठाणा पोलीस ठाण्यात या दोन्ही नराधमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे। केवळ आरोपींवरच नाही तर संस्थेतील इतर कर्मचारी आणि संपूर्ण व्यवस्थापनाचीही कसून चौकशी केली जात आहे। पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत। ही अमानवी घटना काही दिवसांपासून सुरू होती, पण ती आता जगासमोर आली। मतिमंद विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि काही जागरूक नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्याचं समजतं। तक्रारीनंतर जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलं तेव्हा या क्रौर्याचा थरारक घटना उघडकीस आली। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आणि प्रशासनाला तातडीने कठोर पावले उचलणे भाग पडले। हा प्रकार घडला तो थेट राज्याच्या सामाजिक न्याय खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यात। या घटनेबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ज्यांना आपली वेदना सांगता येत नाही अशा मुलांना सांभाळ करण्यासाठी सरकारने संस्था उभ्या केल्या। जर या संस्था छावण्या बनत असतील तर आपण समाज म्हणून अपयशी ठरलो आहोत। त्यांचं हे विधान सरकारच्या भूमिकेची स्पष्टता दर्शवते। अतुल सावे यांनी अत्यंत भावनिक आवाहन केले। ते म्हणाले, मतिमंद मुलांना सहानुभूती नव्हे तर सन्मान आणि सुरक्षितता हवी आहे। त्यांच्या अश्रूंवर सरकार, समाज आणि आपली मने जागी झालीच पाहिजेत, नाहीतर माणुसकीचं कुकरचं झाकण बंद होईल कायमचंच। त्यांच्या या वाक्यातून घटनेची गंभीरता आणि समाजाच्या सामूहिक अपयशाची जाणीव तीव्रतेने व्यक्त होती।
इतक्या वर्षापासून हे क्रौर्य सुरू असतानाही संस्थेचे व्यवस्थापक आणि प्रशासकीय यंत्रणा काय करत होती हा सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय। सामाजिक न्याय विभागाच्या या संस्थांच्या कामाची नियमित तपासणी होते की नाही? जर संस्थेचा शिपाई संस्था चालकाचा नातेवाईक असेल तर तिथे मनमानी आणि गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रशासनाची निष्क्रियता आणि संस्थेवरील देखरेखीचा अभाव या दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे। जेव्हा हे व्हिडिओ फुटेज पालकांनी पाहिले असेल तेव्हा त्यांच्या मनाची अस्वस्थता काय झाली असेल? आपल्या निरागस मुलांवर झालेले अत्याचार पाहून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली। ज्या विश्वासाने त्यांनी आपली मुले या संस्थेच्या हवाली केली तो विश्वास पूर्णपणे तुटला। अनेक पालक आता आपल्या मुलांना संस्थेतून काढून घेण्याचा विचार करतात। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील एक मतिमंद शाळांवरील संशयाचे वातावरण पसरलंय। आरोपींवर केवळ निलंबन आणि गुन्हा दाखल करणं पुरेसं नाही तर त्यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे। विशेषतः दिव्यांग मुलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात कायद्यानं कोणतीही दयामाया दाखवता कामा नये। ही घटना केवळ एक बातमी म्हणून सोडून देता येणार नाही, एक असा इशारा आहे जी आजही आपल्या समाजात असे राक्षस वावरत आहेत। या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्याहून म्हणजे महत्त्वाचं अशा संस्थांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींमध्ये माणुसकी आणि संवेदनशीलता रुजवली पाहिजे। मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पब्लिक कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।